एकाच शहरातील रस्ता, तिथेच रोज होणारे अपघात आणि तिथेच राहणारे नागरिक, पण या रस्त्याची जबाबदारी मात्र दुसऱ्याच जिल्ह्यात. होय, जळगावकरांच्या सुरक्षिततेबाबत असाच एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. जळगाव शहरातील अजंठा चौफुल्ली ते सुप्रीम कॉलनी म्हणजेच MIDC मार्गावर रोज शेकडो लहान मोठे अपघात घडत आहेत. भरधाव वाहनांमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतोय. यावर तातडीने गतिरोधक आणि सुरक्षा उपाययोजना कराव्यात म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राष्ट्रीय महामार्ग विभागाला आज एक निवेदन दिलंय. पहा यावेळी पदाधिकारी काय म्हणालेत ते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आदरणीय राज ठाकरे साहेबांचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा. अधिकाऱ्यांना जाब विचारला, नेमकं काय कारण होतं? अजिंठा चौफुलीपासून सुप्रीम कॉलनीपर्यंतचा अतिशय वर्दळीचा रस्ता आहे आणि त्या रस्त्यावर MIDC असल्यामुळे मोठी वाहनं, अवजड वाहनं त्या ठिकाणी जातात. कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, तर त्या रस्त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या 2-4 महिन्यामध्ये मोठे अपघात झाले आहेत. अनेक लोक तिथे मृत्युमुखी पडलेले आहेत आणि त्या रस्त्यावर गतिरोधक असावे म्हणून राष्ट्रीय महामार्गाचं जे विभागीय कार्यालय इथलं नवापूर डिव्हिजन त्याला म्हणतात, ज्यांच्या अंतर्गत फक्त 2.5 किलोमीटरचा रस्ता, त्या संभाजीनगरच्या रस्त्याचा 2.5 किलोमीटर रस्ता येतो, त्या 2.5 किलोमीटरच्या रस्त्याच्या कार्यालयाला भेट देऊन आम्ही तातडीने तिथे गतिरोधक करण्यात यावे अशी आज मागणी केलेली आहे. आणि ते जर ब्रेकर त्यांनी लवकर नाही लावले तर 2.5 किलोमीटरचा मार्च सुप्रीम कॉलनी परिसर असेल, अयोध्यानगर परिसर असेल, त्या विभागात राहणारे सगळी नागरिक जे असतील त्यांचा 2.5 किलोमीटरची पदयात्रा आम्ही त्या ठिकाणी काढू. ते ब्रेकर तातडीने लावणे आवश्यक आहे. लोकांच्या जीवाचा मोठा प्रश्न आहे आणि इथे असलेलं जे कार्यालय आहे, अतिशय उदासीनता या कार्यालयामध्ये दिसलेली आहे. इथे आपण बघितलं तर कार्यालयात आल्यानंतर नवापूर डिव्हिजन जळगावला, जळगावचा विभाग जालन्याला किंवा तुम्ही धुळ्याला संपर्क साधा, ही मोठी शोकांतिका आहे. जळगाव जिल्हा एक खूप मोठा जिल्हा आहे आणि इथं विभागीय कार्यालय त्यांच्या ताब्यात फक्त हा संभाजीनगरचा 2.5 किलोमीटरचा रस्ता असावा, ही खूप मोठी शोकांतिका आहे. मग त्याच्या पुढे आणखी जाणाऱ्या रस्त्यावाल्यांनी कोणाकडे संपर्क साधावा? त्याच्याकरता ते म्हणतात जालन्याला संपर्क साधा, धुळ्याला संपर्क साधा. ही काही व्यवस्था जी आहे, विभागीय व्यवस्था असेल, प्रशासकीय व्यवस्था असेल, ही अतिशय चुकीची आहे. याच्यावरही आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना एक निवेदन देणार आहोत. पण आजचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा होता, तातडीने गतिरोधक करा. लोक मरतायत, त्यांचं जीव वाचवणं हे तुमचं कर्तव्य आहे. अधिकाऱ्यांना आम्ही विनंती केली आहे की त्यांनी तातडीने पाहणी करावी. 1-2 दिवसात ते रस्त्याची पाहणी करतील आणि काही स्पॉट डिफाईन करून तिथे गतिरोधक लावतील अशी ग्वाही त्यांनी आम्हाला दिली आहे. त्यांनी ग्वाही दिली आहे, आपण निवेदन दिले, मात्र जर इतर कुठली उपाययोजना झाली मनसेचं पुढचं पाऊल काय असणार? महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांना आता तेच सांगितलं की आम्ही विनंती करतो आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पहिले सन्मान्य राजसाहेब ठाकरे सांगतात, विनंतीने काम होणार असेल तर ते करा. आम्ही विनंतीच करतो आहे. नंतर ज्या आक्रमक पद्धतीने, ज्या लोकशाही पद्धतीने आंदोलन करता येतील, गतिरोधक होईपर्यंत त्या ठिकाणी तसे आंदोलन उभारण्यात येतील आणि तिकडच्या राहणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यात येईल.